थँक्यू. विनोद पाटील सर, पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. श्री बालाजी मित्र मंडळ आयोजित आपण तर जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित आपण तर जय पिंपळादेवी चषक 2026 दमदार आयोजन पाहतोय. टॉस जिंकला पिसोली 40+ संघाने. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील आपण तर पहाटेतील म्हणजे आता इथून जर तुम्ही जिंकला हरला तरी चहा प्यायला मोकळे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. विनोद पाटील, आम्ही तर सकाळी 9ला घरातून निघलो, अजून गेलो नाही. चला लय आग आपल्याला. पहिला चेंडू पंच वाईटची खूण करतायत. नाही तर काय ऑर्डर घेतल्या जायलाच लागतात तिथे. परत उद्या पण तसंच होणार आहे आपलं विनोद पाटील सर. अवंत धावेने खातं उघडत यावेळेला आपण बघतो ऐरे 40+ संघाचं. इथून आता दोन्ही संघांसाठी फार महत्वाची मॅच आहे. इथून जिंकला तर टॉप 4 मध्ये सुपर 4 मधला चौथा संघ मिळेल. सुनील लेफ्ट हँड वरती मार. ओ फटका सूर्य के यावेळेला टायमिंग बेमिसाल. चेंडू चाललाय वाईड इश लॉंग ऑन सीमा रेषेपार षटकार. गोपी जबरदस्त बॅटिंग करतोय. नाही तर आपण गोपीसाठी ना दुआ करूया, ती जखम बरी होऊ दे आणि धावा येऊ दे. नाही बॅटिंग चांगली करतोय सुनील. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओरकडनं मारा करतोय. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता गोपी. ओ फटका सूर्य काय डाऊन डी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला. बूम बूम नरेश आहेत. नाही फटक्यामध्ये ताकद प्रचंड आहे. बॅटचा फ्लो खूप चांगला फिरतो. विनोद पाटील एक चांगलं देखील झालंय. रनआउट तुम्ही रनर दिला का मग बॅटर सेफ राहायचा. आता चांगली आहे. तुम्हाला जर पटलं तर खेळा, नाही तर बाहेर या. दर्शक आपण पाहू शकता वेळेला ऐरी 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना 8 धावा लागल्यात. स्ट्रायकेला संदीपला आपण पाहू शकता. संदीपच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. ऑन साईडला शॉट फाईनले एक शॉट लागला, एक क्षेत्ररक्षण पण नंदूला डीप मध्ये पाहू शकता. डीप स्कोअर रिझन मध्ये त्याला तैनात केलंय. सुनील मिड ऑफ ला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ओ सूर्य गोलंदाजी बघायला मिळाला यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला. मिड ऑनला केलं क्षेत्ररक्षण आहे. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साईडला शॉट टर्नमॅन पॉइंट शॉट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षण नरेशला आपण पाहू शकता. नाही चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघांकडे गोलंदाजी चांगली, क्षेत्ररक्षण चांगले, फलंदाजी चांगले. सुनील P1 मधले षटक हाताळतोय. ओ लॉफ केलाय. टायमिंग बेमिसाल होत आहे. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. वन बाउंड चेंडू चाललाय सीमा रेषेपार चौकार. 12 धावा धावफल करती. नाही बघा आमचे स्वयंसेवक गेले, त्यांना विनंती झाडी जर चेंडू गेला तर जाऊ नका बाळांनो कोणी. नाही बघा आता रात्र मध्यरात्र आपण तर सकाळ देखील व्हायला आली आहे, पण त्या तिथे बघा अंधार आहे. कोणी तिथे बॉल गेला तर चालेल, जाऊ नका तिथे. या जी गेल्यात बघा आमचे स्वयंसेवक, त्यांना विनंती या इकडे. सुनील ओ लॉफ केलाय. फटका चांगला आहे. धावा देखील मिळतील चांगल्या. मिड विकेट सीमा रेषेपार षटकार. 18 धावा. धावा धावफलकाती लागल्यात. पांडुरंग पाटील ऐरेगाव यांच्याकडून अजून एक षटकार मारला तर 1000 रुपये कॅश प्राइज.
18 धावा धावफल करते. सुनील लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. ओ फटका क्रॅकिंग खवा ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. काय टायमिंग आहे बघा, ब्युटिफुल टायमिंग. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 22. काय सुरुवात केली. फटका होता बघा ना ऑफ ड्रायचा. क्लासिकल ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. हाफ वॉली होता, ड्राईव्ह केला. धावसंख्या धावफलकात एक चांगली सुरुवात. अरे 40+ संघ नाणेफेकी गमावल्यानंतर बॅटिंग करतोय बघा. स्टान्स बघा, चेंडू आला हा ओव्हर पिच, त्याला ड्राईव्ह केला. काय क्रिएटिव्हिटी क्वालिटी दाखवली जाते बघा ना सागर फराड अँड कंपनीच्या माध्यमातून. सातत्याने 4 दिवस ते आमच्यासोबत काम करतायत. त्यांच्या वाहिनीचे देखील आता खूप फॉलोअर्स वाढले आहेत, व्ह्यूअर्स वाढले असतील त्यांचे देखील. कारण का आता मार्केटमध्ये सागर फराड कॉम्पिटिशन इतकं आलंय. तुम्ही क्वालिटी देताना त्याला महत्त्व नाही. काही जण कमी बजेटमध्ये बघतात, क्वालिटी चांगली बघतात. देणार कुठून? दही खायचा तिथं तुम्ही जर ताक पिला तर त्याची चव येणार नाही ना तुम्हाला. दहीच खावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर कोमल आलाय. ओ एज होती, चेंडू कॅरी होत नाहीये. निलेशने प्रयत्न खूप केले होते. डॉट चेंडूची समाप्ती होते. चेंजअप पेस होता या बेला. संदीप काहीतरी बातचीत करतायत, कारण नो स्ट्रायकरांचा बॅटर जेव्हा आपण तर बॅटिंग करत असतो ना, समोरचा बॅटर त्याला आरशाचं काम करतोय आणि ते काम करतोय आता इथून. संदीप काहीतरी बातचीत करतोय, सूचना करतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय विखरलेलं. ओ एज पुण्याचा चेंडू मागे सरकला यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. वासुदादा आहेत तिथे. 1 धाव मिळते. नाही चांगला चेंजअप बेस होता बघा. कोमलनी गती दिली नाही गोपीला. एकही चेंडू मागे. काय त्याला माहिती आहे जर वेगाने चेंडू टाकला तर गोपी प्रहार करेल. चेंजअप पेस होता यावेळेला. आता पाहिजे संदीपच्या अगेन्स्ट कशा प्रकारे तो गोलंदाजी करतोय. अच्छा, आपण तर पहाटेमधली शेवटची मॅच, 11 मॅचींचं शेड्यूल कंप्लीट केलंय. भावेश 14 मॅची कशा कव्हर करायच्या एका दिवसात? मला वाटतं पाटेचे 5-5.5 होतीच जातील. शॉर्ट आपल्यानंतर चेंडू होता, पूल करायचा होता यावेळेला. चेंडू पडल्यानंतर शरीराच्या दिशेने आला. कोमल चांगली गोलंदाजी करतोय बघा ना या षटकामध्ये. काय वापसी केली बघा कोमलने. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 1च धाव दिले. प्रेक्षकांना देखील आपण धन्यवाद देऊ बघा. प्रेक्षक भरपूर प्रमाणात सामना एन्जॉय करतायत. दोन्ही संघाचे पाठीराखे. ओ लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. काय घडतंय बघा. 2 धावा इथून. गोपी किती वेगाने धावतायत. संदीप मात्र धावत नाही. धावसंख्या धावफलक त्यावर पाहू शकता वेळेला 25. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. कोणी झेल सोडला? मला वाटतं अरुण आहेत, गणेश आहेत का? नाही, कॅचेस विन द मॅचेस. महत्वाचा झेल सोडला बघा. 2 धावा देखील मिळत आहेत आणि विकेट देखील मिळत नाहीये. 25 धावा धावफलक करते. कोमल चांगली गोलंदाजी करते. कोमलला माहिती नाही कशा प्रकारची गोलंदाजी करायची. पिकेन सन्समध्ये सातत्याने शहरी भागात देखील खेळत असतो कोमल. राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. ओ बॅकपड जाऊन कट करायचा होता. वेग प्रचंड होता. आता पंच वाईटची खूण करतायत. संख्या 26. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे बघा. नाही चला चेक करा सावंत सर या. नाही रिव्ह्यू फक्त पंचांना वाटले म्हणून ते घेतात. बॅटर आपण खेळाडू घेऊ शकत नाहीये. नाही पंचांनी सांगितलं बघा जरा. जसं सर बघा. क्रुशियल मोमेंट आहे मॅचचं. प्रोजेक्टर स्कोर जर बघितला तर दाखवतो इथे आपण बघितलं तर 63 दाखवतोय.
न बघा पंच इथून मात्र व्यवस्थित दिसत नाहीये, कारण का पंच मध्ये आल्यामुळे बघा ग्राउंडिंग अंपायर काय डिसिजन आहे. यस, वाईट. धावसंख्या दाखल करता आपण पाहू शकता या वेळेला 27 धावा. 27 धावा दाखल करता आपण पाहू शकता. सत्तावीस धावा धावफल खाती लागल्यात. कोमल राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. स्ट्राईकला संदीप ऑन साईडला पूल केलाय. चेंडू चालला यावेळेला गॅप मधनं क्षेत्ररक्षक आले आहेत, जोपर्यंत मिडविकेटर चेंडूला फीड करतायत. 2 धावा मिळत आहेत. असं वाटलं की चेंडू वेगाने जाईल. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला. धावा दाखल करते. 28 धावा दाखल करतील लागल्या आहेत. कोमल पुणे गोलंदाजी मार्कवर या षटकामध्ये चांगली वापसी केली. ओ सूर्य गोलंदाजी ड्राईव्ह करायला भाग पाडलं तर यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरी धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना अरे 40+ संघ आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. एकही गडी बाद झाला नाहीये. सुरुवात चांगली झाली आहे. 12 चेंडूमध्ये 28 आले आहेत. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. टॉप 4 मधला आजच्या दिवसात कोणता संघ मिळतो पाहायचंय. शुक्रवार, काल मॅचेस चालू झाल्या गुढीपाडव्याला. आज सकाळ झाली तरी मॅचेस सुरू आहेत. मग भावे 14 मॅचेसचं शेड्यूल कसं पूर्ण होईल लवकर. तर 4-4:30ला मॅचेस सुरू झाले तर तारीवरची कसरत असणार आहे. 75 षटक कोण घेऊन येतो पुढचं पाहायचं. निरंकार आलाय. निरंकार भोईर येतोय. नाही बघा चेंडू कधी हरवला फुटला तर कोमल नवीनच मिळणार आहे. नाही आता दऊ देखील थोडंसं बघायला मिळतोय. गारवा देखील जाणवतोय. पहिलं असं होतं की बऱ्याच जणांचा शास्त्रज्ञ आपल्या आई वडिलांचं की होळी झाल्यानंतर गरमी चालू होईल, पण आता आज गुढीपाडवा झाला तर थंडी वाजते. 28 निरंकार आलाय. निरंकार भोईर येते. गोलंदाजी मार्कस टाकला. गोपीला आपण पाहू शकता. ओ उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. कवासला क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप. गोपी नशिबाचा धनी ठरतोय. बघा बघा जास्त दुखापत होत. चला स्प्रे घेऊन जायचा लवकर. क्रॅम्प आला वाटतं. 29 धावा. गोपी स्प्रे पाहिजे का. नकोय. गोपी देखील हार मानायला तयार नाहीये. ह्यालाच म्हणतात ना क्रिकेट. ना पैशासाठी ना नावासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो आमच्या गावासाठी. कारण गावाची अस्तित्व पणाला लागली. गावाचं अस्तित्व पणाला लागलंय. इथून गावासाठी काहीतरी करायचंय. तो करतोय आता गोपी. निरंकारच्या पहिल्या चेंडू ती झेल उडवता. कव्हर रिजन मध्ये झेल सोडला गेलाय. स्ट्राईकला संदीपला आपण पाहू शकता. 29 धावा. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. मिडविकेटला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. निरंकार ओ चांगला चेंडू. फुलर लाईनचा चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडला होता. या बॅटची अतली कडा घेऊन चेंडू बघितलं तर 30 सर्कल मध्ये जाईल. डॉट चेंडूची समाप्ती. निरंकार पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड देखील मारा करतो. सागर फराड उद्या बरोबर 4-4:30ला सेटअप लावा. नाही आम्ही पण 5ला लगेच आपण सामनेच सुरू करू. उद्या कुणाला संधीच द्यायची नाही. आपला सर्व सेटअप लागला असलेला म्हणजे टेन्शन नाही राहणार. तिरंकार संदीप हुक केलाय. टायमिंग होत नाही. झेलची शक्यता. झेल ड्रॉप.
2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 31. गोपी बघा प्रयत्न करतोय. नाही ते आधीच तुम्हाला जर धावायला पाहिजे तर झेल उडालाय. बरेचसे खेळाडू आपण आता रेग्युलर खेळाडू असतील, 40+ खेळाडू असतील, झेल उडाल्यानंतर झेलकडे पाहत राहतात. निरंकार चांगली गोलंदाजी करतोय. फुल टॉस पंच केला यावेळेला. पंच पॉवरफुल आहे. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार. 35 धावा. 35 धावा. धाफल करते. नाही भावेश, आत्ताच एक स्पर्धा झाली ती आम्ही समालोचन करतो. एकाने सांगितलं बकरे लावतो 2 आणि तोच गायब झाला उंबाड्याच्या स्पर्धेत. आणि बरं झालं खेळाडू चांगले होते म्हणून, नाही तर आमची मस्ती आमच्या अंगलट आली असती. कारण का आम्ही अलॉसमेंट केलं होतं. पारितोषिक लावा पण द्या पण आमच्याकडे. भीती वाटते ना असे अलॉसमेंट करायला. 35 धावा. चला चला फास्ट घ्या जरा. निरंकार गोलंदाजी मार्कवर. निरंकार भोईर राईट आर्म राऊंड द मार्ग टाकला संदीप. फुल टॉस आहे. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. काय रिव्ह्यू? झेल तर पकडला. चला चेक करा. फेअर डिलिव्हरी. बॅटर बघितलं तर पंचांनी ऑन द टोस खेळले होते. त्याचा बेनिफिट मिळाला इथे. आपण तर गोलंदाजाला बॅटर बाद होतोय. बिग विकेट. संदीप बाद होतोय. जी सुरुवात केली होती ना पहिल्या षटकात ती सुरुवात राहिली टिकून. नवीन बॅटर तो शैलेश येतोय. निरंकारने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 5 चेंडूमध्ये 7च धावा दिल्यात. एक बॅटर बाद केलाय. महत्वाची मॅच आहे. इथून कोणता संघ सुपर 4 मधला चौथा संघ मिळतोय. पहिल्या दिवशी दिवा, दुसऱ्या दिवशी आपण जय गणेश विष्णू स्पोर्ट, तिसऱ्या दिवशी वाऊंजे आणि आज आपल्याला एक संघ मिळणार आहे. तो कल्याण डोंबिवलीतलाच आपला संघ असणार आहे. 2 डोंबिवलीतले दिग्गज संघ एकमेकांसमोर. पिसवली 40+ की आयरे 40+. दोन्ही संघ मातबगार संघ आहेत. दोन्ही संघांकडे गोलंदाजी चांगली, बॅटिंग चांगली, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. निरंकार गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सायकल शैलेश लापडा पावशता. शैलेश शेलार लापडा पावशता. ओ उडवलाय, उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 37. या षटकात काय गोलंदाजी केली बघा निरंकारच्या माध्यमातून. फक्त 9 धावा दिल्यात आणि त्याने एक बॅटर देखील बाद केलेत. होम साईडच्या सर्व कॅमेरामॅनला देखील आपण धन्यवाद देऊ. काम करतात बघा ना. सागर पराडला माहिती आहे की आता मार्केटमध्ये टिकायचं असेल तर काहीतरी काम करणं फार गरजेचं आहे आणि काम करून क्वालिटी देणं फार गरजेचं आहे. नाही रोशन फराड का लवकर गेले? साईटवर आहेत का? असू दे. नाही चांगले आहेत रोशन फराड, सागर फराड यांनी मात्र ही वाहिनीनं पुढे नेण्यासाठी प्रचंड मेहनत केली. सागर फराड झाड लावलं ना, पाणी घालायला कमी जण येतील पण झाड मोठं झालं सावली आणि फळं खायला सर्व येतील. तसं तुम्ही ती वाहिनी आता मोठी केली. अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहिजे आता? नाही कुणाला नाही, फक्त सांगितलं, उदाहरण दिलं. नाही असं बरीच जण आहेत सागर, बघा तुम्ही पण अनुभवलं असेल. नरेश आलाय, बुम बुम नरेश आलाय गोलंदाजी मार्कवर. आता पाहिजे गोपी कशा प्रकारे बॅटिंग करतो. इथून गोपीचा एक झेल देखील सुटला आहे. नरेश पाटील ऑन साइडला शॉट, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ, ऑफ साइडला शॉट, थर्ड मॅन.
एक क्षेत्ररक्षण गलीमध्ये आपण पाहू शकता, एक क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकता. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण नरेश गोलंदाजी मार्कवर उंबारली गाव एंडकडून. 22 ग्रामस्थ झोपले आहेत पण मैदान मात्र खेळाडू खेळतायत. ऑन साइडला पूल केलाय, डाऊन दी ग्राउंड, मिड विकेटला चेंडू चाललाय, एक धाव कंप्लीट केली आहे. निरंकार येतोय, चेंडूला उचलतो, फेकी करतोय, 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गोपी बघा लंगडतोय, धावतोय, पण त्या धावां आपण आता दुखण्यावरती मलम काय लावतोय तर धावांचं का त्याला माहिती आहे. इथून आता मेन आपण बघितलं तर शर्यत सुरू झाली आहे. इथून जिंकलात तर ट्रॉफी मिळेल. टॉप 4 मधला संघ आपण म्हणतो चौथा मिळेल. त्यामुळे आता लढत ही ट्रॉफीसाठी. नरेश तू गोपी पंच यावेळेला बघितलं तर आमच्याकडे नो बॉल, नो बॉल आहे. त्या साईडला पडला क्रीजच्या. नो चेंडू म्हणजे रमेश सर फ्री हिट आहे का. रिप्ले बघा, क्या बात आहे. म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट. संख्या 40. चेक करा. नो नाहीये. यस वाईड आहे. एक्सचेंज रिप्ले आपण पाहू शकता बघा. आतमध्ये थोडसा काही इंच आतमध्ये पडलं बघा ना. नरेश गोलंदाजी मार्कपास टाकला. गोपी ओ चंजा पेस होता, गती परिवर्तन होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केले. ते धाव संख्यात आपल्याला 41 बाईच्या स्वरूपात एक 10 मिनिट आहेत. धावा फलकाती लागलेत. नरेश गोलंदाजी मार्कवर टाकला. शैलेश ओ फटका सूर्य के स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून फ्लॅट होता पण कोमल तिथे तो मात्र चूक करत नाही. बॅटर बाद, बिग विकेट. नरेशला महत्वाची विकेट मिळते. काय गोलंदाजी केली जाते बघा ना. बुम बुम नरेशच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले, 3 धावा दिल्यात, एक बॅटर बाद केलाय. गोपी नोंद टाकलाय. काय सुरुवात केली होती बघा ना. पहिल्या षटकात धावा आल्या तर बरं 22 पण त्यानंतर काय पलटवार झाला बघा ना. कोबलचं कौतुक करेल. 6 धावा दिल्या. निरंकाराला त्याने धावा दिल्या फक्त आणि फक्त 9. आणि त्या बुम बुम नरेश देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. अमित पाटील आलेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावांचं लक्ष आता पाहायचंय. उंच गेलाय चेंडू, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक नंदू आहेत तिथे. बॅकवर्ड स्कोअर लागला. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. धाव संख्या धावफलकात आपण पाहू शकता 43. काय गोलंदाजी केली बघा ना. नरेशला माहिती आहे गतीने चेंडू टाकला तर त्याच्यावरती मार पडेल. मग तो चेंजा पेस करून टाकतोय, गती कमी करून चेंडू टाकतोय. त्यामुळे टायमिंग झालं नाहीये ना. अन्यथा टायमिंग चांगलं झालं असतं अमितचं देखील. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा होत आहेत पाहायचंय. सकाळी पाठीची मॅच आपण पाहतोय. ओ टायमिंग चांगलं यावेळेला. टोला लागलाय, चेंडू चाललाय वाईड डिश, लॉंग ऑन, सीमा रेषे पार. मच निडेड षटकार. 49. अंतिम चेंडू. दोन्ही संघाचे पाठीराखे आहेत बघा. चेअरअप करतायत. षटकार चौकाराला तर ऐरे संघाचे पाठीराखे चेहराप करतात. विकेट आला तर पिसेलूचे पाठीराखे नाही. त्या पाठीराख्यांचं देखील आपण स्वागत करू, त्यांना धन्यवाद देऊ. आतापर्यंत जागले आहेत ते, आपल्या संघाला सपोर्ट करतायत. अंतिम चेंडू, टार्गेट सेट करणार हा चेंडू. नरेश
ओ वेगवान चेंडू होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या दाखल करते 49. 50चं लक्ष असणारे इथून मात्र टॉप 4 मध्ये जाण्यासाठी पाहिजे. इथून मात्र पिसोली 40 प्लस संघ टॉप 4 मध्ये जातोय की आयरे 40 प्लस संघ टॉप 4 मध्ये जातोय. तर टार्गेट आहे बरोबर आपण तर 50 धावांचं. आजच्या दिवसातील आपण तर पाठीतील शेवटची मॅच बरोबर 3:45 झाल्यात. काय मॅच रंगली बघा ना. आता पाहिजे इथून गोलंदाजी कशा प्रकारे करतो. रुपेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. आता या महत्वाच्या मॅच मध्ये बक्षीस पात्र फेरी जिंकला तर टॉप 4 मधला एक संघ आम्हाला मिळेल. अजून एक तो टॉप 4 मधला संघ कोणता आहे. आयरे की पिसवली. पिसवली की आयरे. पंच सावंत सर बघा ना जणू काय शेकोटीचा स्वाद घेतात असे बसल्यात. उठा उठा आता काय. सावंत सर मला वाटतं त्या दिवशी जी उंबारड्याची स्पर्धा आठवते. मॅच संपली आणि 4:30ला नाश्ता करायला आपण कल्याणला. तसंच आज काहीतरी दृश्य होणार आहे वाटतं. मॅचच्या दिवशी रे सर्व पंच देखील आमचे सातत्याने काम करतात डे नाईट. वाटतं रमेश सरांना पण आता परवा वाटतं डे नाईट करावे लागणार आहे. आता 22 स्पर्धाच कमी राहिल्यात. आता फक्त मला वाटतं एक अध्यक्ष चषक यानंतर डेच्या तर नाहीच आहेत. उंबारड्याची स्पर्धा आहे पण दादा तिथे बक्षीस एवढी लावली जातात ना. बक्षीस पुकारालाच वाट लागते. देत नाही कोणी लवकर आणून. मग समालोचकांनाच पकडतात. त्या स्पर्धेला समालोचन करायचं म्हणजे तारेवरची कसरत. सामने होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर येतो रुपेश. दोन्ही संघांना देऊया खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. टॉप 4 मधला कोणता संघ मिळतो. पिसवली की आयरे. आयरे की पिसवली. रुपेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सुनील भोईर. ऑफसाईडला क्षेत्रक्षण. शॉट ताडामॅन. पॉइंट कव्हर्स डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका चांगला यावेळेला. ड्राईव्ह बघायला मिळालाय.
लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक शैलेश आलाय, एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतोय, अंडरम स्टाईलने फेकी करतोय. धावसंख्या 1. गोलंदाजी मार्कवर येतो रुपेश, स्ट्राईक केला कोमल. कोमलने देखील काय बॅटिंग केली नवापाड्याच्या अगेन्स्ट. अप्रतिम बॅटिंग, लाजवाब बॅटिंग केली होती. रुपेश गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो, टाकला कोमल. ओ झेलची शक्यता आहे, लिडिंग एज, झेल ड्रॉप. प्रयत्न भरपूर केले होते, मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती. प्रयत्न खूप चांगले केले, कॅचेस विन द मॅचेस. कोमलचा झेल सोडलाय की मॅच सोडली येणारा वेळच सांगणार आहे. कोमल एक असा बॅटर आहे का तो मॅच घेऊन खेळणार आहे. त्याला माहिती आता इथं चूक झाली आहे, यानंतर तो बॅटचा फेस खोलतोय की नाही हे महत्वाचं आहे. तो शेवटपर्यंत राहिला तर तो मॅच जिंकून देईल. चांगला चेंडू तो रुपेशचा पडल्यानंतर वेगाने आपण बघितलं तर शरीराच्या दिशेने स्टिकर जवळ चेंडू लागला होता. धावसंख्या 2. स्ट्राईकला सुनीलला आपण पाहू शकता. रुपेश राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय, स्ट्राईकला सुनील. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका यावेळेला हवेत होता. ड्राईव्ह करत होता, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळते. धावसंख्या 10 फलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला 3 धावा. पहिल्या षटकात आपण तर काय सुरेख सुरुवात केली होती आयरे 40+ संघाने. 22 कुठले होते. प्रत्युत्तर देताना बघा 3च धावा आल्यात. 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करतो रुपेश. कोमलचा देखील झेल सुटला गेला त्यामध्ये. साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, शॉर्ट लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिडविकेट लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफला आपण एक क्षेत्ररक्षण अमितला पाहू शकता. मच्छिंद्रला एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकता. ऑन साईडला डाऊन द ग्राउंड रुपे वेगाने आला यावेळेला शैलेश. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. गुड थ्रो, डायरेक्ट हिट झालाय. बघा शूज पायात न निघला पण क्रीज मध्ये सुखरूप पोहोचल्यात. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 4 धाबा. खरं गावाची प्रतिष्ठा पणाला लागली. भावेश तर तुम्ही जिंकलात तर टॉप 4 मध्ये, बालाजी चषक आपण तर पिंपळादेवी चषक मध्ये टॉप 4 मध्ये पोचाल. कॅश प्राइज मिळेल तुम्हाला, ट्रॉफी मिळेल. कारण ट्रॉफी फार ग्रामीणच्या संघासाठी महत्वाची असते. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ अशा ट्रॉफीज आहेत. लॉफ केलाय, टायमिंग चांगलं होतं. पॉवर प्लेचा योग्य वापर, ओव्हर पिच दिला. काय घडलं, चेंडू अडवला होता शैलेशनी. मच्छिंद्र आले मध्ये त्यामुळे चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा. शैलेश किती प्रचंड वेगाने धावले बघा ना. अंतिम चेंडू पॉवर प्लेचा. ग्रास बघा पाहू शकता आपण, दवबिंदू त्याच्यावरचे पाहू शकता. इतका चांगला क्लिअरिटी. कॅमेरा वर्क बघा ना आमचे, जबरदस्त कॅमेरा वर्क आहे. सर्व लहान लहान कॅमेरा वर्क आहे, पण काय ऑपरेटिंग चालू आहे बघा ना त्यांची. अंतिम चेंडू पॉवर प्लेचा. धावसंख्या 8. रुपेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट मिडविकेट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. फटका चांगला याला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळेल. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्र, इथे विकेट मिळाला असता. फेकी अचूक येत नाहीये. कोमलने त्याचाच फायदा घेतला. धावसंख्या 10 फलकात 10 धावा. कन्फ्युजन जर केलं, तुलना जर केली तर 22 धावा आयरेस 40+ संघाने कुठल्या त्या प्रत्युत्तर देताना 10 धावा कुठल्या आहेत, म्हणजे कुठेतरी 12 धावा मागे पडल्या आहेत. येणारे समीकरण आपण पाहू शकता. येणारे 18 चेंडू आणि अजून इथून आपण बघितलं तर 40ची गरज आहे. 18 चेंडू 40ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. कोमल आणि सुनील चांगली बॅटिंग करतायत. कोमलला खास करून जीवदान मिळालाय. येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतो 5-7 इथून, हे फार महत्वाचं असणार आहे. गोपी बघा दुखापतग्रस्त आहे, तरी मैदान सोडायला तयार नाहीये, हार मानायला तयार नाहीये. 5 येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय
विकल्प निवडलाय संघ नायकांनी. संदीपला आमंत्रित केलंय. संदीप पाटील पाहता इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 18 चेंडू 40ची गरज आहे. म्हणजे जवळजवळ 13च्या आपण म्हणतो 13.33च्या सरासरी धावा कराव्या लागणार तिथून. कोमल हिरवळे जोपर्यंत आहे तोपर्यंत पिसवली 40+ संघाला आशा असणार आहे. काय बॅटिंग केली ती नवापाड्याच्या विरुद्ध. एक पात्री अभिनय काय असते दाखवून दिलं होतं. ऑन साईडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग. एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता डीप स्क्वेअर लेगला. एक आपण मिड विकेटला क्षेत्रक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता संदीप आलाय. ऑफ साईडला शॉट ताडमॅन. एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता पॉईंट 30 सर्कलच्या बाहेर आहे. ओ चांगला चेंडू. फुलर लाईनचा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली यावेळेला. अशा प्रकारची गोलंदाजी केली तर बॅटर शांत राहू शकतं. आक्रमक पवित्रा घेतलं तर पण चेंडू फुलर लेनचा टाकला आणि इथे मात्र एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते संदीप पाटीलच्या माध्यमातून. स्ट्रायकला तर डावखुरा बॅटर आलाय सुनील आहे. डाव्या आणि उजव्या त्याची जोडी सातत्याने आपण तर बदल करावा लागतो यावेळेला. सुनीलसाठी क्षेत्ररक्षण ऑन साईडला शॉट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता डीप स्क्वेअर लेगला मिड विकेटला लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला शॉट ताडमॅन पॉईंट. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता कव्हर रिजन मध्ये डिपिश कव्हरला आपण एक पाहू शकता मिड ऑफला एक क्षेत्ररक्षण आणि एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदल केला तर एक क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. संदीपला डीप स्क्वेअर लेगला ठेवला गेलेले बरोबर कटआउटच्या तिथे. एक मिड विकेटला क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण. संदीप लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. बॅकफुट गेला कट केला यावेळेला. ओ हो काय घडलं बघा मैदानावर. थोडासा बॅलन्स गेलाय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. विकेट्स मिळाला असता. सुनीलचा कोमलने नकार दिलाय. धावसंख्या दाखल करते 13. नाही थोडस बघा ना चेंडू डायव्हर्ट कसा झाला. चला पास केला 13 धावा धावफल करती. काय मॅच चालू आहे बघा ना मैदानावर भावेश. दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा करतायत. एका बाजूने संघर्ष केला तर धावा वाचवण्याचा, दुसऱ्या बाजूने संघर्ष केला तो धावा कुटण्याचा. संघर्ष कुणाचा चांगला राहतो पाहायचाय. पुढे गोलंदाजी मार्कवर संदीप लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. स्ट्राईकला सुनील भोईरला आपण पाहू शकता. ओ बॅकवर्ड जाऊन कट करायचा त्यावेळेला पंच वाईट चिखून करतायत. अवांत धावेने भर धावसंख्या धाव फक्त 14 धावा आपण पाहू शकता. अजूनही 36 ची गरज आहे. 36 धावांची गरज आहे. संदीप पुण्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुनील आपण पाहू शकता. दोन्ही आक्रमक बॅटर आहेत. 16 चेंडू 36 ची गरज आहे. हवेमध्ये जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र हो गुड कॅच शैलेश आहे. काय झेल पकडला बघा ना. लाज जवाब झेल. असं वाटलं होतं की अवघड झेल आहे, झेलपर्यंत पोहोचणार नाही, पण शैलेशने अंदाज घेतला आणि मग मात्र आपल्या सॉफ्ट यांनी हातामध्ये चेंडूला विसावून घेतला. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली आहे. संदीपला महत्वाचं यश मिळालंय. आता समीकरण बदलतंय. येणारे 15 चेंडू 35 ची गरज आहे. 36 ची गरज आहे इथून अजूनही 15 चेंडू मध्ये. बूम बूम नरेश आलाय. आता 2 हार्ड हिटर फलंदाज मैदानावर आहेत, पण गोलंदाजी चांगली केली जाते ऐरी 40+ संघाच्या माध्यमातून. महत्वाची विकेट मिळाली. सुनीलचा फटका चांगला होता. सेफ यांनी खेळले होते, पण शैलेश नसते तर मला वाटतं कोणीचा झेल देखील नसता पकडला. तिथे चौकार देखील गेला असता, कदाचित एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या, पण शैलेश होते त्यांनी झेल पकडला. विकेट्स मिळाली संदीपला. पण इथं संदीप गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड विकेटनं मारा करतो. स्ट्राईकला बूम बूम नरेश आलाय. 15 चेंडू 36 ची गरज आहे. का मॅच सुरू आहे बघा मैदानावर. दोन्ही संघ मैदानावर मेहनतीची पराकाष्ठा करतायत. संदीप तो नरेश. हो चांगला चेंडू हा देखील बॅच. हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं बघा. यष्टीरक्षण आवडते त्या टाळ्या झाल्या पाहिजेत. गोपीचं कौतुक करेल. पडतोय झडतोय पण मैदानावर मात्र चेंडूला जाऊ देत नाहीये. हेच तर जिगरी खेळाडूचं काम असतं ना. भविष्य आम्ही नेहमी सांगतो ना पैशासाठी न भावासाठी न नावासाठी आम्ही क्रिकेट खेळतो आमच्या गावासाठी. आता गावाची अस्तित्वाची लढाई आहे. गावाची प्रतिष्ठा पणाला लागली आणि गोपी बघा दुखापत ग्रस्तय, पण दुखापतीवर खऱ्या अर्थाने त्याने मलम कोणता लावला असेल तर धावांचा. धावा केल्या त्यांनी.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 15 धावा धावफलकाती लागल्या आहेत. 14 चेंडू 35 ची गरज आहे. मॅच बघा बनत चालली आहे. मॅच आता इथून कोमल हिरवळे काय करतो पाहायचंय. ओ सुरेख गोलंदाजी, मॅचची गोल्डन विकेट, बॅटर बाद, बिग विकेट. काय चेंडू फेकला होता बघा भावेश, जणू का आगीचा गोळा फेकला होता का काय. इतका वेगाने चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त करतोय. बॅटर बाद, बिग विकेट. आता थोडंसं समीकरण मोठं होत जाणार आहे, कारण जी विकेट पाहिजे होती ती विकेट कॅरी केली आहे. चेंडू बाकेत अजूनही आपण तर षटकातील एक बघा. संदीपचा स्पेल, 5 चेंडू फेकले, 2 धावा आपण तर 5 धावा देऊन त्याने 2 बॅटर बाद केलेत. महत्वाची विकेट. कोमल बघा जड पावलांनी मैदान सोडतोय. 15 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. 35 ची गरज आहे. 13 चेंडू. काय गोलंदाजी केली, रुपेशचं कौतुक करेल. या रुपेशने पॉवर प्ले मध्ये धावाच दिल्या नाहीत जास्ती. काय जबरदस्त गोलंदाज, 10 धावा दिल्या. तिथून मात्र वापसी केले. संदीप लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. टाकला निरंकार. ओ लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले आहेत कैलास. ओ झेल ड्रॉप. प्रयत्न खूप चांगले केले आहेत. शेवटच्या मुवमेंटला कैलासने हात काढले, झेल ड्रॉप झाला. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या धावफलकात आपण 17. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू 33 ची गरज आहे. चला 33 ची गरज आहे. 12 चेंडू 33. आता रुपेशचं एक षटक संपलंय, संदीपचं एक षटक संपलंय. ऐन मुवमेंटला झेल सुटला गेलाय निरंकारचा. पण निरेश आपण पाहू शकता, नरेश आहे, बुम बुम नरेश आहे. तोपर्यंत आशा आहे पिस्तौली 40+ संघाला. तर हा बॅटर काहीही करू शकतोय. आत्ताच नगरसेवक चषक झाला आपण तर डम्पिंग ग्राउंडवर दिव्याच्या. काय बॅटिंग केली होती, लाजवाब बॅटिंग केली होती. विराज पाटील देखील बघा सामना एन्जॉय करतायत. नाही पूर्णपणे झोप दिसते चेहऱ्यावरती. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचा आता. मच्छिंद्र पाटील येतोय पाहायचा आता. मच्छिंद्र इथून कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. हा षटक सामन्याचं प्रतिबिंब असणारे. 12 चेंडू 33 ची गरज आहे. 33 धावा. 12 चेंडू 33 धावा. मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला बुम बुम नरेश आहे. बघा 4 ला 5 मिनिटं बाकी आहेत. चाकरमणी आता कामाला जायला तयार. आपण बघितलं तर स्टेशनला आले असतील पहिली ट्रेन पकडायला. आपण अजूनही समालोचन करतोय, मॅच खेळतोय. पेपरवाल्यांचे पेपर देखील स्टॉलवर आले असतील. चला चला फास्ट घ्या, जरा फास्ट घ्या. मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला बुम बुम नरेशला आपण पाहू शकता. ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षण शॉटला ग्रीजमध्ये, स्क्वेअर लेगला, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. ओ फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक संदीप येतोय. गुड थ्रो. काय केलं मच्छिंद्रने. चेंडू कलेक्ट करणं फार गरजेचं आहे. फेकी सुरेख आली होती. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. 11 चेंडू. आता इथून 31 ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. मॅच संपली नाहीये. बुम बुम नरेशचे 1-2 षटकार आले तर मॅच मध्ये वापसी करेल. पण आता गोलंदाजी इथून चांगली होते आयरी 40+ संघाची. मच्छिंद्र लॉफ केलाय, उंच गेलाय, टायमिंग बेमिसाल आहे. और पिच दिला तर त्याच्यावरती तो तुटून पडेल आणि पहिला षटकाराला नरेश पाटीलच्या बॅटमधून षटकार. पंचवीस धावा, अर्धलक्ष पार झालंय. आता येणारे 10 चेंडू 25 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. तर बुम बुम नरेश तोपर्यंत पिस्तौली 40+ संघाला आशा असणार आहे. मच्छिंद्र पाहायचं आता कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. थोडासा दबाव असणार त्याच्यावरती, कारण का आता उर्वरित चेंडू त्याला मोजून मापून तोलून टाकावे लागणार आहेत. कारण बुम बुम नरेशकडे ती ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. कोणत्याही एंडला तो षटकार मारू शकतोय, चौकार मारू शकतोय. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. मच्छिंद्र स्ट्राइक केला. बुम बुम नरेश. फुल टॉस डाऊन द ग्राउंड. चेंडू चाला स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. रिक्स घेतली होती, प्रॉफिट मिळालाय. शेअर मार्केटचा नियमच आहे ना, रिक्स घ्याल तर प्रॉफिट कमवाल. सुजल प्रथम वजे देखील बघा थोडस पॅकिंगच्या मागे लागले आहेत. धाव संख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 27. येणारे 9 चेंडू 23 ची गरज आहे. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. पुढे गोलंदाजी मार्कवर मच्छिंद्र राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. ओ लॉफ केलाय, टायमिंग बेमिसाल होत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय घडलंय पाहिजे त्या मैदानावर. पंचांचा इशारा येतोय. मस्तक पे दस्तक आहे तो मच निडेड षटकार. 33 धावा. नरेश हार मानायला तयार नाहीये. आतापर्यंत धावा आल्यात 16 या 4 चेंडू मध्ये. नरेशला स्ट्राईक मिळाली बघा, मिस मिळून त्याचा फायदा मिळतोय. आता येणारे चेंडू बाकीत आपण जर विचार केला तर 8 धावा हव्यात. 17. मच्छिंद्र थोडस आता दबावाखाली वावरत असणारे, खरं 2 षटकार आले आहेत. ओ झेलची शक्यता आहे. एक धाव इथं कंप्लीट. चेंडू बघा थोडासा डायव्हर्ट झालाय. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. मला 34 16 ची गरज आहे. चेंडू बाकी 7 चेंडू 16 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. हा चेंडू फार महत्वाचा आहे. 7 चेंडू 16 धावा 7 चेंडू. मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला निरंकार भोईरला आपण पाहू शकता. निरंकार पाहिजे इथून काय करतोय मच्छिंद्र. तू निरंकार ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू वेगाने चाललाय फाईन लेगला. एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहिजे. मिसफील्ड झाले. 3 झाले आहेत. चौथी होते का पाहिजे आता इथून. चौथी देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 38. येणारे 6 चेंडू 12 ची गरज आहे. या षटकात धावा आल्या तब्बल भावेश आम्हाला सांगतायत 21 धावा आल्या आहेत. पहिल्या षटकात 22 कुठल्या होत्या, पण इथे तिसऱ्या षटकात 21 आले आहेत. 6 चेंडू 12 ची गरज आहे. कोण जिंकणार, कोणाचं अस्तित्व टिकून राहणार, पिसवलीचं की आयऱ्याचं, आयऱ्याचं की पिसवलीचं. आता येणारा गोलंदाजावर फार दबाव असणार आहे. पण आता मच्छिंद्रचं एक षटक झालंय. आपण पहिले तर इथून रुपेचा एक षटक झालाय, संदीपचं एक षटक झालंय. संदीपने महत्वपूर्ण विकेट देखील तुम्हाला मिळवून दिले होते. आता संघ नायक थोडंसं चर्चा करतोय की इथून मात्र आता कुणाला, कोणत्या गोलंदाजाला बोलवायचा की जो 12 धावा रोखेल. अमित आलाय. म्हणतात ना, संगीत सुन के ज्ञान नहीं मिलता है, मंदिर जाके भगवान नहीं मिलता है, लेकिन लोग आज भी उस पत्थर को पूछते कि भरोसे लायक कोई इंसान नहीं मिलता है. आणि भरोसा दाखवलाय संघ नायक कैलासने. अमितला बोलवलंय. अमित पाहिजे इथून या 12 धाव आपण बघितलं करण्यापासून रोखतोय की आता आपण बघितलं बूम बूम नरेश आणि निरंकारी ही जोडी इथून मात्र 12 धाव पूर्ण करून आपल्या संघाला टॉप 4 मध्ये पोहोचवतं का पाहायचंय. दोन्ही संघाला देऊया लाख लाख शुभेच्छा. सामना सुरू करायचा लगेच. दोन्ही संघ मैदानावर लढतायत. सकाळ आपण तर पाठीचे बरोबर आपण बघितलं तर 4 वाजले आहेत तरी देखील मॅच संपली नाहीये. पण दोन्ही संघ मात्र मैदानावर हारला कोणीच नाहीये दोन्ही संघांपैकी. आता इथून मात्र एकाला पराभूत व्हावं लागणार आहे, एकाला विजय व्हावा लागणार आहे. विजय होणारा संघ टॉप 4 मधला आपला चौथा संघ असेल. जो संघ पराभूत होईल त्याला पुन्हा एकदा 365 दिवस या आपण तर जय पिंपळादेवी चषकाची वाट पाहावी लागणार आहे. काय जबरदस्त मॅच बघायला मिळते बघा ना. कोणी जिंको कोणी हारो. मी तर म्हणेल जय पिंपळादेवी चषकाचा विजय असणार आहे. चला फास्ट घ्यायचं जरा. चला नाना जरा लवकर या बाहेर. सिच्युएशनच अशी आहे की मॅचचा एक रिदम असताना तो तोडायचा नसतो कधीच. अमित आलाय. 6 चेंडू 12 ची गरज आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे आता मात्र आपण मध्ये देवाची धावना करत असतील. आता मात्र इथं दवाई त्यांना माहिती काम करणार नाही, दुआही काम करतील. मग देवाची प्रार्थना करत असतील ते. आता फील्ड पोझिशन आपण पाहू शकता बघा ना. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला 1 क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला 1 क्षेत्ररक्षण, मिड विकेटला 1 क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला 1 क्षेत्ररक्षण, ऑफ साइडला शॉर्ट थर्ड मॅन आहे 1 क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. कव्हर पॉइंटला मिड ऑफला 1 क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफला 1 क्षेत्ररक्षण. अमित ओ हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. 1 धाव कंप्लीट केले. 2 झाले आहेत. 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 40. उर्वरित समीकरण येणारे 5 चेंडू 10 ची गरज आहे. बूम बूम नरेश प्रयत्न करतोय.
बॅट त्याने आत्ताच नवीन घेतली, त्याच्यासाठी फेवरेट बॅट आहे आणि त्या फेवरेट बॅटने त्यांनी षटकार मारले आहेत. आता पाहायचं इथून त्या फेवरेट बॅटने आपल्या संघाला सामना जिंकून देतो का पाहायचंय, की अमित इथून मात्र त्यांना बाद करण्यात यश मिळतोय. फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड. एक धाव कंप्लीट केले, 2 होतात का पाहायचं. निरंकार वेगाने धावले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता समीकरण बदलतंय. येणारे 4 चेंडू 8ची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय मॅच सुरू बघा ना मैदानावर. दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत, दोन्ही संघ मैदानावर लढतायत. कोणी हार मानायला तयार नाहीये, कोणी मैदान सोडायला तयार नाहीये. दोन्ही संघाचे पाठीराखे बघा ना चेअरअप करतात आपल्या संघाला. डॉट चेंडू आले तयारी संघाचे पाठीराखे टाळ्या वाजवत आहेत. षटकार चौकार तर पिस्तौलीचे पाठीराखे. चांगला चेंडू फुलरला, त्या चेंडू खोदून काढला. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. 2 होत आहेत का. 2 धावा भरपूर जमल्या आहेत बघा नरेश देखील. आता येणारे 3 चेंडू 6ची गरज आहे. एक मोठा फटका मॅच फिनिश. एका डॉट चेंडू वापसी होईल. व्हॉट अ मॅच. जर मॅच आवडली असेल ना तर दोन्ही संघासाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. जबरदस्त मॅच. कोणी जिंको कोणी हारो, मी तर म्हणेल पिंपला देवी चषकाचा विजय होणार आहे. प्रथमेश बघा काय मॅच चालू आहे. हा चेंडू यावेळेला चुकीचा चेंडू फेकलाय. पंच वाईटची खूण करतायत. आता 3 चेंडू 5ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. बुम बुम नरेश काय मैदानावर लढतोय बघा ना. क्या बात आहे. आता येणारे 3 चेंडू 5ची गरज आहे. अमित गोलंदाजी मार्कवर. एंड बदलला आता अमितने. विकेट टेकिंग गोलंदाजी करतो का पाहायचं आता. एज मॅचची गोल्डन विकेट. अपील तर झालंय. बॅटर बाद. बिग विकेट. आता येणारे 2 चेंडू 5ची गरज आहे. चेंडू पडला, खाली राहिला आणि बॅटची कडा घेतली. खूप चांगला झेल घेतला गोपीने. बिग विकेट. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. बघा दोन्ही संघ हार. काय टर्न बघा ना. ऑफ ब्रेक बघा ना काय झाला. चेंडू आतमध्ये आणला. बॉल बघा पडल्यानंतर बॉल मधनं किती पाणी निघाला. दव आहे. दव आहे का वरती. धूळ आहे का. धूळ निघाली. म्हणजे आता येणारे 2 चेंडू 5ची गरज आहे. अमितने बघा ना मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली. नवीन बॅटर आलाय आपण पाहू शकता यावेळेला निलेश. 2 चेंडू 5. मॅच संपली नाही अजूनही. 5 आपण तर 4 वाजून 5 मिनिटं पण मॅच अजून संपत नाहीये. आतापर्यंत 46 चेंडू झाले आहेत. विजय आपणपर्यंत अजून कोणाचा लागला नाही, कोणी जिंकला नाहीये. शॉर्ट आपल्याचा चेंडू पूल केला. एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. संदीप आल्यात वेगाने. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. बॅटर बाद. काय केलं इथे बघा आता. 47 धावा. आता 1 चेंडू 3ची गरज आहे. निरंकार बाद होतोय इथे. एक चेंडू 3ची गरज आहे. दादा तुम्ही बसा ना येऊन इथे. आमच्या डोक्याला टेन्शन नका ना देऊ तुम्ही. शैलेश नाही दादा तुम्ही बसा ते रिलॅक्स व्हा. वाटलं ते चहा प्या पण खाली नका उतरू. एक चेंडू 3ची गरज आहे. पुन्हा एकदा विनंती करतो दोन्ही संघाचे पाठीराख्यांना मॅच आवडले एकदा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. जबरदस्त मॅच. पैसा वसूल मॅच. कोणी जिंको कोणी हारो, क्रिकेटचा फक्त विजय होणार आहे. जो जिंकेल तो सुपर 4 मधला आपण बघितलं तर 4था संघ असेल. टॉप 4 मधला 4था संघ असेल. अरुण आलाय. काय गोलंदाजी केली बघा ना अमितने.
मच्छिंद्रच्या षटकात 21 धावा गेल्या होत्या, पण त्यानंतर त्याने जबरदस्त कमबॅक केलं. जिथून कोमलचा विकेट आपण बूम बूम नरेशचा विकेट मिळाला, तिथून मात्र वापसी झाली आहे. 1 चेंडू 3 ची गरज आहे. एज गुड कॅच. आणि अशा तऱ्हेने आय रे 40+ संघ सुपर 4 मध्ये आपण टॉप 4 मधला चौथा संघ मिळालाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लगेच आम्ही घोषित करू. संदीप ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 12 चेंडू 24 धावा केल्या. गोलंदाजी करताना 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिल्या. तो संदीप ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने बॅटिंग करताना आपण तब्बल 12 चेंडू 24 धावा केल्या. गोलंदाजी करताना 2 महत्त्वपूर्ण विकेट्स मिळाल्या. तो संदीप ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अशोक ठाकूर यांना विनंती करतोय. काय जबरदस्त बॅटिंग केली गोपी. आता गोपीचं एकच लक्ष असणार आहे की उद्या आपण काहीतरी वेगळं बक्षीस घ्यायचं, पण त्यासाठी त्याला मेहनत करावी लागेल. आता चला या लवकर संदीप या. संदीप